दिग्रस शहराच्या मध्यवस्तीत जुन्या नगरपालिकेच्या इमारतीला लागून नगर परिषदेच्या उर्दूसह मराठी अशा एकूण 4 शाळांचा समावेश असून या 4ही शाळांमध्ये 1000 ते 1200 गोरगरीब विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत आणि या मराठी शाळेसमोरच नगरपालिकेचे पटांगण आहे आणि या पटांगणाचा उपयोग शाळेच्या वेळेतच खासगी कार्यक्रमाकरिता नेहमी होत असतो। प्रत्येक उच्च विभूषित नागरिकांना आपली प्रतिष्ठा जपण्याकरिता आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेच्या माध्यमातून शिकविण्याचा ते प्रयत्न करत असतात। आपल्या खासगी कार्यक्रमासाठी शासकीय शाळेच्या मैदानाचा वापर कसा करावा, इथे आपली प्राण प्रतिष्ठा कुठे गेली, हे चिंतनाची बाब आहे। मग खासगी कार्यक्रमासाठी सुद्धा खासगी जागेचा उपयोग करून त्यात आपली प्रतिष्ठा जपावी अशी नागरिकांकडून ओरड होत आहे। मात्र त्यावर शासकीय शाळेच्या मैदानात नियमित खासगी कार्यक्रमाचा शाळेत जणू सपाटाच असतो। या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासनाची डोळेझाक कशी? शिक्षण सभापती असो, पालिकेचे मुख्याधिकारी असो व प्रशासन अधिकारी असो, कोणाचेही याकडे लक्ष नाही। पालिकेचे प्रशासन अधिकारी यांचेही लक्ष नाही। जसे प्रतिष्ठावंत आपल्या मुलांना खासगी शाळेत शिक्षणासाठी दाखल करतात, त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम सुद्धा खासगी जागेवर करावा आणि आपली प्रतिष्ठा वाढवावी अशी नागरिकांची मागणी होत आहे। यवतमाळवरून व्हीसीएन न्यूज करिता ज्ञानराज ढोरेसह कॅमेरामन गावंडे व यादव यांचा हा वृत्तांत।